राधानगरीत बनावट अन्न औषध अधिकारी बनून हॉटेल व्यावसायिकांची फसवणूक। राधानगरी तालुक्यात अन्न आणि औषध विभागाचा अधिकारी असल्याचं भासून एका भामट्याने हॉटेल व्यावसायिकांची हजारो रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे। धामोड, कसबा, तारळे, पिरळ, राधानगरी आणि फेजुडी परिसरातील अनेक व्यावसायिक या फसवणुकीचे बळी ठरले आहेत। नवीन सुझुकी ई-एक्सेस इलेक्ट्रिक स्कूटर सायलेंट, स्मूथ आणि स्टायलिश, आरामदायक सीट, डिजिटल फीचर्स आणि रोजच्या वापरासाठी परफेक्ट कम्फर्ट, एक चार्ज आणि शहरभर निश्चिंत राईड, कमी खर्च, शून्य प्रदूषण। आजच मोहिते सुझुकी कावळा नाका, मोहिते सुझुकी उद्यमनगर आणि मोहिते सुझुकी साने गुरुजी शोरूमला भेट द्या। पर्यटनदृष्ट्या विकसित झालेल्या राधानगरी तालुक्यात मोठ्या प्रमाणावर हॉटेल व्यवसाय सुरू आहेत। या पार्श्वभूमीवर संबंधित भामट्याने परिसरातील हॉटेलची माहिती गोळा केली। त्याने हॉटेल समोर जाऊन फोटो काढले, तसेच मालकांचे मोबाईल क्रमांक मिळवले। त्यानंतर स्वतःला अन्न आणि औषध विभागाचा अधिकारी सांगत व्यावसायिकांना फोन करून परवाना व इतर कागदपत्रांची मागणी केली। कायद्याचा धाक दाखवत आणि कारवाईची भीती निर्माण करून त्याने व्यावसायिकांकडून पैशांची मागणी केली। व्यवसायात अडचणी येऊ नयेत या भीतीने अनेकांनी संबंधित व्यक्तीने पाठवलेल्या ऑनलाईन स्कॅनरवरून 1,500 ते 2,000 रुपयांपर्यंत रक्कम पाठवली। दरम्यान काही व्यावसायिकांनी कोल्हापूर येथील अन्न आणि औषध प्रशासन कार्यालयामध्ये संपर्क साधला असता संबंधित व्यक्तीचा कार्यालयाशी कोणताही संबंध नसल्याचं स्पष्ट झालं। त्यानंतर आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्याने व्यावसायिकांच्या मध्ये खळबळ उडाली आहे। या घटनेमुळे परिसरातील हॉटेल व्यावसायिकांच्या मध्ये भीतीचं वातावरण असून प्रशासनाने अशा बनावट अधिकाऱ्यांवर तात्काळ कारवाई करावी अशी मागणी होत आहे। आज आम्ही पिरळगाव येथे राधानगरी तालुका पर्यटनदृष्ट्या असल्यामुळे पर्यटकांची रहदारी वाढल्यामुळे इथं पर्यटकांची सोय व्हावी, चांगलं त्यांना जेवण हे मिळावं यासाठी आपल्या भागामध्ये व्यवसाय सुरू केलेले, हॉटेल व्यवसाय, नाश्ता सेंटर असे चालू केलेले। त्यामध्ये आमच्याकडं सर्वांच्याकडं अन्नव्यवसाय लायसन्स असतानासुद्धा एक भामटा असा आला की त्यांनी सांगितलं की आम्हाला मी प्रांत ऑफिसरकडनं आम्हाला तुमचे फोटो आले आहेत हॉटेलचं आणि यांची लायसन्स चेक करा, यांची तपासणी करा आणि त्यासाठी तुम्ही आम्हाला ऑनलाईन पैसे पाठवा, तुम्हाला नवीन आम्ही लायसन रिन्यू करून देतो। तुमच्याकडे जे लायसन आहेत ही डुप्लिकेट आहेत आणि मी तुम्हाला आमच्या अन्नव्यवसाय ऑफिसमधनं ओरिजिनल लायसन तयार करून देतो। दुसऱ्या लायसनचे आम्हाला फोटो पाठवून स्कॅनर एक लायसनचा पाठवून आमच्याकडनं त्याने पैसे घेऊन हा भामटा जवळजवळ आपल्या राधानगरी तालुक्यामधून एका दिवशी सोमवारी 13 तारखेला लाखो रुपये तिथं उकळून गेलेला आहे। तर त्यासाठी शासनाने याच्यावर काहीतरी तजवीज करावी आणि अशा लोकांच्यावर बंदिस्त करून कठोर कारवाई करावी। आपण जे प्रामाणिक आम्ही जे व्यवसाय करतो त्यांच्यावरती काही येऊ नये असं काहीतरी तिची तजवीज करावी। केके न्यूज साठी राधानगरीहून मिलिंद कांबळे।